मार्गावरच्या विष्णुपुरी उड्डाणपुलाला तडे गेले, तो खचला आहे। काही महिन्यांपूर्वीच हा उड्डाणपूल बांधण्यात आला होता। पूल खचल्यानं कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। आताच्या घडीला आपण विष्णुपुरी उड्डाणपुलाची दृश्य पाहतोय। यात उड्डाणपुलाला आधारासाठी देण्यात आलेला भराव कसा खचलेला आपल्याला डोळ्यासमोर दिसतंय। बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये सुद्धा पावसानं विश्रांती घेतलेली आहे। गोदा घाट परिसरातील पाणी हे ओसरलेलं आहे, मात्र रामकुंडावर पानवेली आणि कचरा वाहून आलेला आहे। सध्या पालिका प्रशासनाकडून पानवेली काढण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, पावसानं विश्रांती घेतलेली आहे, मात्र आता पालिका प्रशासनाचं काम वाढलंय। जगदीश, काल संध्याकाळपासूनच पावसाचा जो जोर आहे तो नाशिक आणि परिसरामध्ये कमी झालेला होता आणि आज सकाळपासून पूर्णपणे पाऊस हे नाशिक जिल्ह्यामध्ये थांबलेला आहे। अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। पण काल अतिशय जे मुसळधार पाऊस सकाळपासून झाला, 8-9 तासामध्ये 120 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ते नाशिक शहरामध्ये हे एकूणच नोंदवली गेलेली आहे। त्यामुळे गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात हे पूर आलेला होता। अशा पद्धतीची परिस्थिती आपण काल बघितली आणि गोदावरी कॅचमेंट एरियामध्ये जो पाऊस झाला आणि त्यामुळे जो कचरा असेल किंवा गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पानवेली तयार झालेले होते, ते सगळं पानवेली आणि कचरा हे रामकुंड आणि गोदाघाट परिसरामध्ये आलेलं होतं आणि त्यानंतर आज सकाळपासून हे सगळं साफसफाई करण्याचं जो काम आहे तो महापालिका प्रशासन करताना आपल्याला बघायला मिळतोय। पण काल आणि परवा जो नाशिक जिल्ह्यामध्ये हे एकूणच मुसळधार पाऊस झाला आणि विशेष करून धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जो पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये 70% पाणी साठा आता जमा झालेला आहे। त्यामुळे एक मोठा दिलासा जो आहे तो नाशिककरांना मिळाल्याचं बघायला मिळत आहे। ठीक आहे किरण, तुम्ही जोडलेले राहा। बातमी पुण्यातून। पुणे शहरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू होता, मात्र पावसानं आज विश्रांती घेतलेली आहे। त्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग बंद करण्यात आलेला आहे। मुसळधार पाऊस सुरू होता, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होता, त्यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेला होता। मात्र सध्या पावसानं विश्रांती घेतल्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग बंद केला गेला आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी निखिल सुकरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। निखिल, काय अपडेट आहे पावसाची पुण्यातील? वारी सुद्धा पुण्यामध्ये पोहोचते। खरं तर गेल्या 5 ते 6 दिवसांमध्ये आपण पाहिलं की पावसाने जोरदार बॅटिंग जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळाली, परंतु 2 दिवसांपासून म्हणजे कालपासून जो आहे तो पाऊस ओसरायला सुरुवात झाली। पावसाची तेवढी काही हजेरी आपल्याला जाणवली नाही किंवा प्रमाण कमी राहिलं। आज जर बघितलं तर पूर्णपणे पावसानं जे आहे ते सुट्टी टाकलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर वारीच्या दृष्टीने ही महत्वाची गोष्ट मानली जाते, कारण आळंदीपासून प्रस्थान केल्यानंतर जेव्हा वारी पुण्यामध्ये दाखल होतीये पहिला मुक्काम करून, त्यावेळेस वारीला कुठल्याही पावसाचा तो सामना करावा लागलेला नाही। अगदी सुखकर प्रवास त्यांचा जो झालेला आहे। आणि पाण्याचा प्रश्न जर आपण बघितला पुण्याचा, तर पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जे आहे ते पाणी कपात आपल्याला केलेली पाहायला मिळाली होती, परंतु आता जे आहे ते महापालिकेकडून काही दिवसानंतर या पाणी कपातीला जे आहे ते निर्बंध जे आहे ते बंद करण्यात येऊन ठीक पुन्हा आहे, सुरळीतपणे पाणी पुरवठा होईल अशा प्रकारे देखील सांगण्यात आलेलं आहे। खडकवासला धरण साखळीमध्ये जे आहे ते पुरेसं पाणी 80% पेक्षा जास्त पाणी साठा झाल्यामुळे जे आहे ते आपण गेल्या 2 दिवसांमध्ये 27 ठीक आहे। तर पावसानं विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळं यासाठी वारीसाठी आलेले वारकरी सुद्धा सुखावलेले आहेत। निखिल, तुम्ही असेच जोडलेले राहा। पहिली बातमी आहे मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातली आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेतापदी असलेल्या किशोरी पेडणेकर या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलेल्या आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट किशोरी पेडणेकर यांनी का घेतली या संदर्भात प्रश्न आहेत, मात्र यावेळेला त्यांच्यासोबत त्यांच्या गटाचे इतर अनेक नेते उपस्थित होते। यात महेश सावंत, अजय चौधरी, सुनील प्रभू, अनिल परब ही नेते मंडळी आपल्याला दृश्यामध्ये दिसतात। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी महेंद्र जोईल आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र, ज्या पद्धतीनं ही दृश्य दिसत आहेत त्यावरून एखाद्या शासकीय कामाच्या निमित्तानं ही भेट घेतलेली आहे असं वाटतंय, काय तपशील आहे? नक्कीच प्रसाद सर, काही दिवसापूर्वी मुंबईत पाऊस पडला होता, त्या संदर्भात
ज्या ठाकरे गटाच्या माजी महापौर आहेत किशोरी पेडणेकर, विरोधी पक्षनेत्यांनी एका गोष्टीसाठी जे ते बीएमसीच्या दालनात म्हणजे महापौरांच्या कार्यालयामध्ये जाऊन जे ते कर्मचाऱ्यांशी जी ती हुज्जत घातली होती, असा प्रकार सगळा घडला होता, अशी तक्रार आहे ती ऋतू तावडे महापौर यांनी केली होती. मात्र या सगळ्या संदर्भात ऋतू तावडेंनीही माजी महापौर म्हणजे ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांची तक्रार देखील केली होती. मात्र या सगळ्या संदर्भात आता दोघांमध्ये हा जो तो वाद तो वाढलेला पाहायला मिळतोय. कारण ठाकरे गटाच्या ज्या माजी महापौर किशोरी पेडणेकर त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे आणि एक पत्र दिलंय. त्या पत्रातून मिळालेली जी सूत्रांची माहिती आहे त्यामध्ये किशोरी पेडणेकर यांनी जी महेंद्र, एक पुढचा प्रश्न पटकन विचारतो. आपल्या हातामध्ये फक्त 1 मिनिटाचा वेळ आहे. याचा अर्थ ज्या पद्धतीने तुम्ही माहिती देत आहात, जर समजा पेडणेकर आणि तावडे यांचं भांडण हे असंच वाढणार असेल तर याचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होईल का? नक्कीच सर, या संदर्भातच ही भेट होती आणि ज्या किशोरी पेडणेकर त्यांनी एक पत्र दिलंय. त्याच्यामध्ये ऋतू तावडे ह्या बैठका लावत नाही, सभागृह लावत नाही आणि मुख्यमंत्री म्हणून आपण मध्यस्थी करावी अशी मागणी आहे या पत्राद्वारे केली अशी माहिती मिळते. त्यामुळे मुख्यमंत्री आता काय मध्यस्थी करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासोबत नगरपालिकेतील काही नगरसेवक आणि ठाकरे गटाचे आमदार या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला उपस्थित होते. धन्यवाद महेंद्र. बातमी आता माऊलींच्या पालखीच्या संदर्भातली. माऊलींची पालखी आळंदीहून निघाल्यानंतर ती पुण्याकडे मार्गक्रमण करत असताना आता बोपखेल चौकात पोहोचलेली आहे. या चौकातून हजारो वारकऱ्यांच्या सोबत पालखी मुक्कामाच्या ठिकाणाकडे रवाना झाली आहे. पुण्यातील रस्त्यांवर ज्ञानोबा माऊली तुकाराम नावाचा गजर होताना ऐकायला मिळतोय. आज पुण्यनगरीमध्ये माऊलींचं जे आहे ते आगमन होणार आहे. माझ्या मागच्या बाजूला पाहू शकता आपण. अशा प्रकारे हे वारकरी जे आहेत ते सगळे माऊलींच्या पालखीच्या मागे, रथामागे जे आहे ते सध्या पुण्यनगरीकडे चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर मागच्या 6 दिवसांमध्ये पावसाचं मोठं सावज या वारकऱ्यांसाठी जे मानलं जात होतं, परंतु आता जे आहे तो कुठेतरी पाऊस जो आहे तो नरमाईवर आलेला आहे. 2 दिवस जो आहे तो पाऊस आता कमी पडणार असल्याचं हवामान विभागाने देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे या वारकऱ्यांचा प्रवास जो आहे तो सुखकर होताना पाहायला मिळतोय. खरं तर ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरामध्ये हे सगळे वारकरी जे आहेत ते सध्या पुण्यनगरीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर पताका असेल, कपाळावरती जो आहे तो अष्टगंध असेल, बुक्का असेल किंवा गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल, अशा प्रकारचं हे सगळं वारकऱ्यांचा मेळा जो आहे तो आळंदीवरून सध्या पुण्याकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर मी सध्या दिघीमध्ये आहे आणि दिघीमधून हे सगळे वारकरी डोक्यावरती पळशी जी आहे, आपलं जे खाण्यापिण्याचं साहित्य आहे ते सगळं घेऊन जे आहे ते प्रस्थान करताना पाहायला मिळत आहेत. खरं तर आपण पाहतोय की चेहऱ्यावरती जो आनंद दिसणारा आहे तो गगनात भिडणारा आनंद आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम जे हरी विठ्ठलचा गजर जो आहे तो सध्या आसमानामध्ये सगळा जाताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाने देखील मोठा बंदोबस्त आपल्याला केलेला पाहायला मिळतोय. वारकरी जे आहेत ते सध्या पुण्याकडे जाताना पाहायला मिळत आहेत. सगळे अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही जय महाराष्ट्राच्या माध्यमातून पोहोचवत असतो. जय महाराष्ट्राचा जय हरी विठ्ठल हे तर सेगमेंट पाहत, परंतु जय महाराष्ट्राच्या सगळ्याच याच्याबरोबर जुळून राहा. जय महाराष्ट्रासाठी निखिल सुकरे, पुणे. बातमी आहे गिरणा नदीच्या संदर्भातली. गिरणा नदी मालेगावच्या